केंद्र शासनाच्या जनगणना प्रक्रियेअंतर्गत घर जनगणना म्हणजेच घर नोंदणी टप्प्याला 1 मे पासून सुरुवात करण्यात येणार असून प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे. शरद बुधवारी प्रात्यक्षिक स्वरूपात काही घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. या प्रक्रियेत नागरिकांनी प्रामाणिक व अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी केलं आहे. घर जनगणनेच्या पार्श्वभूमीवर अमर पाटील व विराज थोरात या प्रशिक्षक अधिकाऱ्यांनी शहरातील काही घरांना भेट देत प्रत्यक्ष सर्वेक्षणाची चाचणी घेतली. यावेळी जनगणना प्रक्रियेची अंमलबजावणी आणि माहिती संकलनाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. या मोहिमेसाठी 9 पर्यवेक्षक व 52 प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आलं. या पहिल्या टप्प्यात घरांची स्थिती, मालकी हक्क, खोल्यांची संख्या, पाणी व वीज सुविधा, शौचालयाची उपलब्धता, स्वयंपाकघरासाठी वापरलं जाणारं इंधन तसेच कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवली जाणार आहे. ही माहिती भविष्यातील विकास आराखडे व शासकीय योजना आखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीनं होत असून नागरिकांना स्वनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून SEIDच्या माध्यमातून नागरिक स्वतःही माहिती भरू शकतात. घर जनगणना हा पहिला टप्पा असून यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी माहिती देताना दक्षता बाळगावी असं आवाहन प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मराठी S न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.